स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण अगदी फ्लावर न खाणारे, फ्लावर खायला नाक डोळं मुरडणारे जे असतील ते देखील अगदी आवडीने खातील अशी मस्त छान अशी फ्लावरची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे आणि या पद्धतीने असे मोठे मोठे तुकडे मी असे कट करून घेतलेले आहेत। पाहू शकता इथे याच पद्धतीने आपल्याला असा मोठे मोठे तुरे याचे कट करून घ्यायचे आहेत व स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे। अगदी फ्लावर न आवडणारे देखील चाटून पुसून खातील अशा या पद्धतीचा आपण फ्लावर बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला 1 चमचाभर मी मीठ घालून घेतलेलं आहे। हळद अगदी थोडीशी आपल्याला घालून घ्यायची आहे। अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात। अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला हा फ्लावर आहे तो आपण यामध्ये घालून घेऊयात। फ्लावर असा नेहमी भाजी करताना थोडासा अगदी गरम पाण्यात 3-4 मिनिट आपण उकळी काढून घ्यायचा आहे, म्हणजे फ्लावरचा जो उग्र वास असतो तो देखील जातो आणि अगदी छान असा मऊसूत आपला फ्लावर पडतो, त्यामुळे भाजी देखील शिजण्यास वेळ लागत नाही। इथे भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, टोमॅटो 2 छोटे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि इकडे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, 1-2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे। आता याचा आपण एक खलबत्त्यामध्ये ताजं असं फ्रेश वाटण बनवणार आहोत। इथे हिरवी मिरची नाही वापरली तरी देखील चालेल। आता फोडणीसाठी मोहरी लागेल, जिरे लागेल, थोडासा हिंग लागेल, चवीपुरतं मीठ देखील लागेल आणि मसाल्यांमध्ये इथे लाल तिखट घेतलेलं आहे, धणे पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि हा किचन किंग मसाला घेतलेला आहे। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकता किंवा मग कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। इथे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे, त्यामध्ये आता आपण जिरे देखील घालून घेऊयात। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। हिंगामुळे ना भाजीची चव खूप छान लागते, हिंग आवर्जून फोडणीसाठी घालून घ्या। आता यामध्ये आपल्याला हा कट करून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। कांदा खूप जास्त घालण्याची गरज नाही, गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि आता बारीक गॅसवर आपण हा कांदा छान असा परतून घेऊयात। इथे माझ्याकडून तेल अगदी थोडंसं जरा जास्त झालेलं आहे, पण कमी तेलामध्ये देखील ही भाजी खूप छान अशी बनून तयार होते। आता आपला कांदा मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर। तोपर्यंत आपण इकडे आलं लसूण कोथिंबीरचे देठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, या रगड्यामध्ये आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। इथे वाटताना अगदी थोडंसं किंचितसं आपण यामध्ये मीठ देखील घालणार आहोत, म्हणजे मीठ टाकल्यामुळे आपलं वाटण छान असं बनवून तयार होईल। भाज्या करताना शक्यतो नेहमी ताजं फ्रेश वाटण बनवून घ्यायचं, ज्यामुळे भाज्या खूप छान चवदार लागतात। हे पहा इथे आपले वाटण छान असे वाटून तयार झालेले आहे। आता इकडे आपला कांदा देखील छान असा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये हा 1 टोमॅटो घेतलेले 2 छोटे बारीक कट करून घेतलेले टोमॅटो आहेत। टोमॅटो देखील जास्त घालण्याची गरज नाही, तुमच्याकडे 1 असेल टोमॅटो तर 1च टोमॅटो घाला। आता गॅस जरा मोठा करूयात आपण आणि टोमॅटो देखील यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर आपण हे छान असं परतून घेऊयात। हे पहा इथे आपले टोमॅटो कांदा छान असे परतून झालेले आहे। आता आपण हे वाटण बनवून घेतलेले आहे ते वाटण आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि वाटण देखील आपण यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे। लसणाचा आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर आपण हे वाटण छान असं परतून घेऊयात। गॅसवरती फ्लावर ठेवला होता तो देखील छान असा 3 ते 4 मिनिट मी उकळवून घेतलेला आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। आता यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊयात आपण। आपलं वाटण देखील छान असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे सुके मसाले आहेत, अगदी रोजच्या वापरातलेच हे मसाले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात। खूप जास्त मसाल्यांचा पण वापर आपल्याला करायचा नाही, वेगळं काही वापरायचं नाही। हे मसाले देखील आपण छान असे यामध्ये फ्राय करून घेऊयात। आपले मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे। आता यामध्ये आपण हे वाटण हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत। जेवढं वाटण आपण छान परतू ना तेवढी भाजीची टेस्ट खूप छान लागते। आता आपण हे 1 ते 2 मिनिट छान आपला हा मसाला परतून घ्यायचा आहे। आपले 1-2 मिनिट साधारणतः झालेली आहेत। पाहू शकता इथे वाटण आपलं किती छान असं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। अगदी खूप छान असं मसाला आपला परतलेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे। आता यामध्ये आपण
हा फ्लावर आहे स्वच्छ नितळून वगैरे घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण 3 ते 4 मिनिट हा गरम पाण्यामध्ये मिठाच्या थोडासा हलकासा शिजवून घेतला आहे, त्यामुळे फार वेळ लागणार नाही शिजायला. अगदी लगेचच आपला फ्लावर शिजणार आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. आपण वाटण करताना अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि फ्लावर उकडताना देखील आपण अर्धा चमचा वगैरे मीठ घालून घेतलेलं होतं. आता पूर्ण भाजीचं मीठ आपण व्यवस्थित घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मीठ देखील मिक्स करूयात. एका साईडला मी इकडे पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला आपण ही भाजी मिठाच्या पाण्यामध्ये छान अशी 1-2 मिनिट वाफवून घेऊयात. हे पहा, इथे आपण 1 ते 2 मिनिट ही भाजी छान अशी मिठाच्या पाण्यामध्येच वाफेवरती अशी वाफवून घेतलेली आहे. अगदी थोडीशी लगेच पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही आपल्याला. तुम्ही पाणी न टाकता अशीच देखील ही भाजी खाऊ शकता, पण मी इथे थोडंसं अगदी पाणी देखील घालणार आहे. शक्यतो गरमच पाणी घाला, त्यामुळे भाजीची चव देखील खूप छान लागते. इथे मी पाणी गरम उकळवूनच घेतलेलं आहे. हे आता आपण पाणी यामध्ये घालून घेऊयात. अगदी थोडासाच रस्सा करणार आहे मी, खूप जास्त रस्सा भाजी बनवायची नाही आपल्याला. हे पहा, आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात. सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही तशी देखील करू शकता, फक्त इथे पाण्याचा वापर करायचाच नाही मग अजिबात आपण. आता 3 ते 4 मिनिट आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊयात. हे पहा, इथे आपली भाजी छान अशी शिजवून बनवून तयार झालेली आहे. मी गॅस बंद केला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पहा तुम्ही, भाजी खूपच सुंदर झालेली आहे. हे पहा, इथे आपली फ्लावरची भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आणि अगदी उपलब्ध साहित्यामध्येच आपण केलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.